सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय कोटी सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गम गणपती नमः। ओम नमः शिवाय। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे। ओम नमो भगवते सूर्यनारायणाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम। आजचा विषय आहे ब्रह्मविद्या आणि आसुरविद्या प्रगटणे। हे कसे प्रगटते आपल्या शरीरावर, काय परिणाम होतो हे आता सुरू करणार आपण। आधी आपण संस्कृत श्लोक वाचू। ओम त्वं सूर्यनः ओम पवितारा पुनितं सोममिन्द्राय पातवे अथनाहं वसस्याकृती। सोमरस तयार करणाऱ्या ऋतुजांनो, इंद्राच्या सोमरस प्राशनासाठी सोमरस तयार करा, शुद्ध करा आणि त्यानंतर आम्हाला अन्न संपन्न करा, धनवान करा। आता याच्यामध्ये सगळी दैवी संपत्ती सांगितलेली आहे ब्रह्मविद्येची। धनवान करा, संपत्ती करा। आता हा गायत्री छंद षडजा स्वर आहे। त्याप्रमाणे आपण जे मंत्र म्हणतो त्या मंत्रामधून म्हणण्याची पद्धत अशी आहे की हे मंत्र जे आपण म्हणतो ते मंत्र म्हणण्याची पद्धत अशी आहे, त्याला मर्यादा आहे। कुठलाही मंत्र कधी म्हणून चालत नाही। आता याच्यामध्ये शास्त्र असं आहे का, आता गायत्री छंद, उष्णिक छंद, अनुष्टुप छंद, नंतर ब्रती छंद, पंक्ती छंद, त्रिशुभ दैवत जगती छंद, तर अशा दृष्टीने हे सगळे छंद आहेत। हे छंद जे आहे त्यांचं आपण आता विश्लेषण करणार आहे की आपल्या शरीरात आपण जेव्हा मंत्र जपतो तेव्हा आपल्याला काय फायदा होतो, ब्रह्मविद्या कशी प्राप्त होते। समजा गाईचं दूध आणलं, तापवलं, नंतर ते त्याचं दही केलं, दही हलवलं, लोणी झालं, लोण्यात तूप निघालं, ह्या जशा क्रिया आहेत तशा प्रकारच्या आपल्याकडे मंत्राच्या पण क्रिया आहेत। आणि ही क्रिया सोमरस जे पितात, त्याच्या पण देवाला सोमरस सांगितलं, माणसाला पण सोमरस सांगितलं प्यायला। आणि श्रीमंत जेव्हा ज्यांना व्हायचं त्याने सोमरस प्यायला। सोमरस म्हणजे फळांचा रस, साधारण नारळाचं पाणी, सोमरसाचे मुख्य घटक 3 आहेत। ते सोमरस प्यायचा तेव्हा कुठं आपल्याला दैवी संपत्ती ब्रह्मविद्या प्राप्त होईल, तशी होणार नाही। कारण का, भूतियान मार्गात आसुरविद्या प्राप्त, पितृयान मार्गामध्ये वरण भातामुळं तुम्हाला पितृविद्या प्राप्त, आणि दूध फळं याच्यामध्ये सोमरस विद्या प्राप्त होते देवलोकांची। तर त्या विद्या आपला प्राप्त करण्याकरता आपल्या मंत्र म्हणण्याची काही पद्धत आहे। तर ते मंत्र कसे म्हणायचे, किती म्हणायचे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आतापर्यंत आपण मंत्र म्हणतो, आता दैवी संपत्तीचा मंत्र ऐका। ओम हनुमंत। आता दैवी मंत्र ऐका। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। 24 अक्षरी मंत्र म्हणजे हा जर आपण कायम जपला, ओम भूर्भुवः स्वः महाजनतमः सत्यम, तर आपल्याला ब्रह्मविद्या प्राप्त होईल। आणि हाच मंत्र आपला मार्ग कसा होईल बघा। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् नमो नमः, असा आपण पुढं मंत्र जोडला। ते 4 अक्षर आली, त्याच्यातली काय अक्षर अशी आली की ती आली 31-32 याच्यावर। तर पुढं जेव्हा आपण गायत्री मंत्र जपतो, भूर्भुवः स्वः महाजनतमः सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्, हा 24 अक्षरी मंत्र म्हणलो तेव्हा आपल्यामध्ये
ब्रह्मविद्या प्राप्त होईल. कारण गाचे छंद षडजा सोडित आहे. ही ब्रह्मविद्या प्राप्त होण्याकरता आपल्याला ठराविक चाकोरीच्या ध्वनी निर्माण करावं लागतील, ठराविक चाकोरीच्या अक्षराचे मंत्र म्हणावं लागतील. त्याच्याकरता त्यांची यादी इथे दिलेली, ती मला वाचून दाखवतो की संपत्ती दैवी संपत्ती कोणाला प्राप्त होते, जे सोमरस पेतात त्यांना. आणि त्यांनी जर समजा हे मंत्र जपले नाही त्याचा काय उपयोग नाही. कोणते मंत्र, किती अक्षर जपायचे? ओम 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 15 आणि 16 हे इथपर्यंत जे अक्षर आहेत, ह्या अक्षराले जे मंत्र आहेत ते आपण जेव्हा जपू तेव्हा आपला ईश्वर ब्रह्मविद्या प्राप्त होईल. ब्रह्मविद्या म्हणजे तर कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही. आणि सगळ्या विद्या श्रेष्ठ विद्या ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म हे कधी नष्ट होत, जन्मत नाही, कधी मरत नाही किंवा वाढत नाही, कुठून आलं नाही, कुठे गेलं नाही. ही जी विद्या आहे ब्रह्मविद्या, ती प्राप्त होण्याकरता तुम्हाला आता 1 2 ते ओम ते 16 अक्षर सांगितलं. आता पुढे 18 20 22 24 28 30 32 33 36 40 42 48 54 नंतर 60 66 66 आणि 72. त्याच्यामध्ये हे इथपर्यंत हे अक्षर आहेत. हे सगळे अक्षर जे आहेत त्यांच्या मालिका आहेत 32. म्हणजे हे 32 मालिकांची अक्षरच जपल्यानंतर आपला ब्रह्मविद्या प्राप्त होते. आता असं आपण जपलो ओम भुर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात्. हे मंत्र 24 अक्षरी आहे. म्हणजे आपल्याला ब्रह्मविद्या प्राप्त होईल. ब्रह्मविद्या म्हणजे कोणी न सांगताना जी विद्या आहे तिला ब्रह्मविद्या म्हणतात. सत्य काय ते कळायची ब्रह्मविद्या आहे. ते ब्रह्म अमर आहे बा, ते तसं आहे असं आहे म्हणून आपल्याला त्याचा स्वतः अनुभव होतो. पण अक्षरे जे आहेत ते तुम्हाला आता मी वाचून दाखवले. हे ब्रह्मविद्येचे अक्षर आहे. तसे तुम्हाला आता याच्यामध्ये पण कोष्टक पण दिलेलं आहे, गायत्री छंदाचं कोष्टक. आरशी गायत्री, देवी गायत्री कशी, यांच्यामध्ये असे भेद आहे. उष्णिक वगैरे, गायचे छंद, उष्णिक छंद, अनुष्टुप छंद, भ्रती छंद, पंक्ती छंद, जगती त्रिष्टुप छंद आणि जगती छंद. हे सगळे मंत्र जे आहेत तेव्हा आसुरी शक्ती आपल्याला घेणार नाही. जेव्हा आपण हे मंत्र म्हणू तेव्हा आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. ते 36,000 केंद्र दैवी संपत्तीने संतृप्त होऊन ब्रह्मज्ञान विद्याचा प्रगती करतात, ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या प्राप्त होते. तर हे जे अक्षर आहे ती दिलेली याच्यामध्ये गायत्री अक्षर 24, उष्णिक अक्षर 28, नंतर अनुष्टुपचे 32, नंतर बृहतीचे 36, नंतर पंक्तीचे 40, नंतर त्रिष्टुप छंदाचे 48 आणि जगती छंदाचे अक्षर 72. लक्षात ठेवा सारी गोष्ट. याच्या व्यतिरिक्त जर आपण मंत्र जपलो तर आपल्या शरीरामध्ये चलविचल होते. आणि जो सोमरस पितो शाकाहारी आहे त्याच्या शरीरात फक्त छंद आणि स्वर उमटतात. इतर शरीरामध्ये छंद आणि स्वर उमटत नाहीत. मांसाहार करणे, दारू पिणे, गांजा वळणे, अघोरी विद्या, सगळ्या निर्णया प्रकारच्या तुमच्या विद्या आहेत. सोमरस सोडून जे तुम्ही काय सगळं खातात ती सगळं आसुरविद्याचं खाद्य आहे. आणि सोमरस नंतर हे ब्रह्मविद्येचं साधन आहे. आता आपल्या शरीरामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त होण्याकरता आपण तुम्हाला हे कोष्टक दिलेलं आहे गायत्री छंदाचं, ते पहा, निरीक्षण करून. आकडे पण सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे मंत्र म्हणायचे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः, असा मंत्र म्हणलो. समजा आपल्याला तर शंकराचा मंत्र म्हणायचा आहे. ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. तिथं 24 अक्षर आली बघा. रुद्र आला, रुद्र प्रचोदयात्. आता इथे कसा बदल होता, ही दैवी संपत्तीचा मंत्र झाला. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत, ते उत्तेजित झाले दैवी शक्ती मिळवण्याकरता. मग आता आपल्याला समजा ह्याच मंत्र आपला घातक कसा होतो बघा.
ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो सुरुद्रा प्रचोदयात. आपण सुरुद्राघात म्हणजे चांगला रुद्र आहे बा, तो अक्षर दिलंय, परंतु हे अक्षर झाले 25. त्यामुळं एक अक्षर जादा वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये शंकराचा कोप सुरू झाला. आपल्या शरीरात आसुरी शक्ती तयार झाली. आपल्या मेंदूमध्ये चलबिचल सुरू झाली. आपल्या मज्जातंतू मेंदूचे संवेदना आहेत ज्ञानाच्या त्या नष्ट होत चालल्या. कारण देव तोच, पण मंत्र म्हणताना आपण त्याची चूक केलेली आहे. ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती. 24 अक्षरी मंत्र, याच्यामध्ये दैवी संपत्ती आली. पण श्री गणेशाय नमः आणि पुढे ओम तत्सव एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती असं म्हणलं. आपण म्हणतो काय श्री गणेशाय म्हणलो आणि पुढचा मंत्र म्हणलो आपलं फळप्राप्ती होईल, पण होणारच नाही. कारण का, ती आसुरी शक्ती तयार झाली. गणपती आपला उलटा फिरला म्हणजे आपला कोप झाला त्यात. कारण का, आता आपण मंत्र म्हणताना त्याची मोठी चूक केलेली आहे. तर आसुरी शक्ती जे आहे त्यांची यादी वाचून दाखवतो, ती लक्षात ठेवा. ती अक्षर कशी आहेत: 17, 19, 21, 23, 25, 26, 27, 29, 31, 34, 35, 37, 38, 39, 41, 43, 44, 45, 46, 47, 49, 50, 51, 52, 53, 55, 56, 57, 58, 59, 61, 62, 63, 64, 65, 67, 68, 69, 70, 71. ह्या अक्षराचे मंत्र जर आपण म्हणलो तर आपल्या मेंदूचं खोकं होणार. जे आपल्याला येते ते आपलं नष्ट होणार, आपलं काही टिकणार नाही. कारण हे सगळे मंत्र जे आहेत ते आता सांगितले ते आसुरी तत्वाचे आहेत. म्हणून गायत्री कोष्टक मुद्दाम तुम्हाला सांगण्याकरता आपल्या प्रवचनात टाकलेलं आहे. आणि ती अक्षरे जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. इथं अक्षर आहेत, एकंदर इथं कलम आहेत 32 आणि आसुरी शक्ती म्हणजे कलम आहेत ना ते आहेत 40. लक्षात ठेवा, ते 40 कलम आहेत आणि दैवी संपत्ती म्हणजे 32 कलम आहेत. ही कलमा सोडून आपण मंत्र जपल्यानंतर आपला नाश होतो. आता समजा ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, वेद यांच्यामध्ये जे काही लिखाण केलेलं आहे ते सर्व दैवी संपत्तीवर केलेलं आहे. आपली कल्केश्वरी ती दैवी संपत्तीवर लिहिलेली आहे. यामुळं आपले ग्रंथ वाचल्यानंतर तुमच्या शरीर दैवी संपत्तीच प्रगट होईल, आसुरी संपत्ती प्रगट होऊ नये अशा दिशेने आपण ग्रंथरचना केलेली आहे. परंतु काही ग्रंथामध्ये आपण 19 अक्षर, नंतर समजा 26 अक्षर, 27, 37, 38 अशा अक्षराचे जर मंत्र म्हणू लागलो तर आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती याच्याऐवजी आसुरी शक्ती प्राप्त होते. मांसाहार करणे, दारू पिणे, गांजा ओढणे या लोकांच्या शरीरामध्ये हे जी दैवी संपत्तीचे जे छंद आणि स्वर हे अजिबात प्रगट होत नाहीत. जे शाकाहारी आहेत फळं खातात, ज्यूस पितात, नंतर सोमरस पितात, फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी पितात मधून, त्यांच्या शरीरामध्ये दैवी संपत्ती प्राप्त होते, प्रगट होते आणि त्यामुळं ती व्यक्ती समाजामध्ये मोठी बनते. आता दैवी संपत्ती निर्माण झालेलं कोण कोण आहे आपल्याकडं? श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, दत्त आहे, गणपती आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, नंतर शंकर आहे, दत्त, इंद्र आहे, अग्नी आहे, दत्त महाराज, विष्णू, सगळे म्हणजे जे आहेत ते सगळे त्याचे गुणधर्म आहेत. परंतु आपल्याकडे मानवी अवतारामध्ये भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण, दत्त महाराज, त्याचप्रमाणे 36,000 केंद्र शरीरातले व्यवस्थित दैवी संपत्ती निर्माण झालेले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग याच्यामधूनही दैवी संपत्ती प्रगट होते. आणि ती दैवी शक्ती प्रगट होते म्हणजे आपल्याला त्याचं ज्ञान होतं. सत्य काय, असत्य काय,
तुमचा जर समजा हे तुम्ही गायत्री मंत्र जपला, 1,00,000 जपून झाला, तर तुमच्या शरीरात अशा संवेदना निर्माण होतील की परग्रह काय चाललं, स्वर्गात काय चाललं, कुठं काय चाललं, तिथली दैवी संपत्तीचं ज्ञान तुम्हाला होईल. आणि जेव्हा तुमच्या याच्यात मंत्रात चूक होईल, तेव्हा तुमच्या मंत्रात चूक होईल, तेव्हा तुम्हाला आसुरी शक्ती प्राप्त होईल. मग ती कशी? नरकात काय चाललंय, नंतर तुमच्या आसपास वाईट मार्गात काय चाललंय, दारू कोण पितो, गांजा कोण पितो, कुठं कुठं काय घडतं, हे सगळे आसुरी शक्तीची माणसं तुम्हाला दिसायला लागते. आणि त्या लहरी तुम्हाला छळतील सतत. काय नाही, हा माणूस मला दिसला, तो माणूस दिसला, तो गांजा फुकताना दिसला, 1,000 रुपयाचा दिसला. याचं कारण तुमच्या शरीरामध्ये जी मंत्राची लेवल आहे, ध्वनींचा प्रकार आहे, तो बदललेला आहे. काय लोक म्हणले नाही, आम्हाला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही, परमेश्वर प्राप्ती हे आमचं लक्षण, आम्हाला दुसरा देव देवता दिसतात, बोलतात, कारण ती दैवी संपत्ती आली. कारण त्या कोष्टक दिलेल्या गायत्रीचं त्यात तुम्ही निरीक्षण करून पहा, तुम्हाला समजेल. आणि जे आसुरी शक्तीचे मंत्र दिलेले आहेत, अक्षर, ती दैवी गायत्री छंद आणि स्वर याचे 9 म्हटणारे आहेत. आता हे जे आसुरी जे आहेत, थोडक्यात सांगतो, म्हणजे कसं, 31, 34, 35, 37, 38, 39, हे जे अक्षर आहे, ह्या अक्षरात जो आपण मंत्र म्हणू, तेव्हा आपल्या शरीरामध्ये आसुरी शक्तीचा प्रादुर्भाव होतो, आसुरी शक्ती निर्माण होते. आणि आपल्या शरीरामध्ये छंद स्वर उमटतच नाहीत. कारण हे जे अक्षर आहेत आसुरी संपत्तीचे, तिथं दैवी संपत्ती येऊ शकत नाही. आणि जिथं दैवी संपत्ती आहे तिथं आसुरी संपत्ती येऊ शकत नाही. मग आता तुम्ही एका शंकर भक्त करताय, मग कशी? ओम नमः शिवाय महेश्वराय नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम असं तुम्ही म्हणलात, तर तुमचा अक्षर गायत्रीच्या छंदांच्या स्वरूपात बसलेले आहेत. यावेळेला आपल्याला दैवी शक्ती प्राप्त शंकराकडून झाली. शंकर भगवान आपल्याला तर प्रसन्न होणार, आपल्याला काही ना काही देणार, आपल्या अडचणी सोडवणार आहेत. परंतु तुम्ही जर म्हणला काय, ओम नमः शिवाय महेश्वराय नमस्तुभ्यम महेश्वराय नमस्तुभ्यम महेश्वराय नमस्तुभ्यम, म्हणजे 15 15 30, म्हणजे ही अक्षर दैवी संपत्ती सोडून आसुरी संपत्तीत गेलेली आहेत. त्यामुळे भगवान शंकराची कृपा आपल्या व्हायच्या ऐवजी अवकृपा होती. आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, दैवी संपत्ती कशी नसतो, कशी आहे, कशी गेली. आता आपण गणपती आथवर शीर्ष म्हणतो, गणकृषी गणपती देवता निश्चित गायत्री छंद एवढंच म्हणतो. ही 3 पॉईंट म्हणलो आपण, तर वेदाचं ज्ञान असे ऋषी देवता छंद आणि स्वर पाहिजे. आता याच्यामध्ये तुमच्या गणपती आथवर स्वर नाही, म्हणजे 3 चाकावर चालणारी गाडी आहे, 4थ्या चाकावर चालत नाही, म्हणजे ही गाडी पांगळी झाली. म्हणजे याच्यामध्ये दैवी शक्ती नाही आहे. याच्यात तुम्हाला वाटते बा दैवी शक्ती आहे, पण त्याच्याला स्वर तोडाय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला कधी दैवी शक्तीचं कधी आसुरी शक्ती प्राप्त होतो. चल ढकल चाल, एक दिवस गणपती वाटला, एक दिवस काय राक्षस दिसला, कारण याच्यामध्ये छंदचा स्वर नाही म्हटला तुम्ही. आणि स्वर गणपती गणपती गणकृषी गणपती देवता निसर्गाय एवढंच म्हणलो, पुढं षडचा स्वर म्हणायला पाहिजे. आणि ते म्हटल्यानंतरच तुम्हाला आथुर शीर्षामधलं 100% गणपतीचं दर्शन होणार, गणपतीच्या रिद्धी सिद्धी मिळणार, ऐश्वर्य प्राप्त होणार. आता उदाहरणार्थ रामरक्षा घेऊ, बुध कौशिक ऋषी सीतारामचंद्र देवता अनुष्टुप छंद, पुढे स्वर सांगितलेला नाही. मग तुम्ही जरी रामरक्षा 1000 नाही कोटी वेळा वाचली, तरी तुम्हाला त्याच्यापासून दैवी संपत्ती आली काय गेली काय काहीच परिणाम होणार नाही. तुमची कामं कधीच होणार नाहीत, होतच पण नाहीत. मला अनुभव असा आहे, ज्या ज्या लोकांनी चुकीची अवस्था केली
त्यांना खूप मोठं संकट आलेलं जगाला माहिती आहे. राम रक्षाचे अर्थ सांगणारे राम रक्ष पुढचे जे छंद आहे गांधार तो सांगितलेला नाही. अनुष्ठान छंद गांधार स्वरा असा जेव्हा म्हणू तेव्हा राम रक्षा म्हटल्यानंतर ती 100% राम भेटन, लक्ष्मण भेटन, सीता भेटन, आपलं राम सिद्धी प्राप्त होईल, कल्याण होईल. पण ते होतच नाही, कारण याच्यामध्ये चूक आहे. तसेच तुमचे जे दुर्गा सप्तशती अनेक ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वराचा क्रम पाहिजे. आता बघा तो कसा क्रम आहे. गायत्री छंद षडजा स्वरहा, उष्णिक छंद ऋषभ स्वरहा, अनुष्ठुप छंद गांधार स्वरहा, नंतर ब्रती छंद मांदांता स्वरहा, पंक्ती छंद पंचम स्वरहा, त्रिष्ठुप छंद दैवस्वरहा आणि जगती छंद निशास्वरा. अशा दृष्टीने ही रचना शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आहे. समजा मशीन म्हणजे आपण एखादा पार्ट बनवला आणि तो 1 mm जरी चुकला तर फेकून द्यावा लागतो, तो दुसरा मशीनला बसत नाही. तितके जसं तिकडे शास्त्र सूक्ष्म आहे तसं इकडे पण सूक्ष्म आहे, इकडे घालता नाही. आसुरी संपत्तीची जी अक्षर आहे ती सोडून आपल्याला दैवी संपत्ती अक्षर मिळणार कुठं? ही मिळणार तुम्हाला ऋषी देवता छंद आणि स्वर व्यादामध्ये. व्यादामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर सांगितलेलं आहे, त्याच्या खाली ते लिहिलेलं आहे. ते ऋषी देवता छंद आणि स्वर म्हणजे आता शेंगदाणा पण लावला. शेंगदाण्याचं पहिलं टर्पल तयार म्हणजे कवच तयार होतं, म्हणजे टर्पल तयार होत. उभे धागे छंद आणि आडवे धागे स्वर, याच्यामुळे ते तयार झालं. जर याला उभे धागेच आले नाही तर आडवे धागे ते शेंग कवच कसं काय तयार होईल? नाही होणार. तेव्हा छंद आणि स्वर पाहिजे. मग तो मगज जो आहे किंवा घटक आहे तो सर्व त्या शेंगामधून त्या टरफळामधून आत येतो. आत आल्यानंतर त्याचा शेंगदाणा बनतो, म्हणजे ऋषी बनला. आणि त्या शेंगदाण्यामध्ये पक्का झाल्यानंतर बारीक कोंब उमटतो. तो कोंब म्हणजे परमात्मा, परमेश्वर तिथं आलेला आहे. तशा प्रकारची दैवी संपत्ती जी आहे ह्या मंत्राच्या पद्धतीनं आपला शरीर म्हणजे हे काय आहे? कवच आहे. छंद आणि स्वरांचं कवच म्हणजे आपलं शरीर. आणि आपलं हृदय जे आहे ते मगज आहे, म्हणजे ऋषी आहे. हृदयामध्ये जो ज्योत आहे, आत्म जो वासुदेव सत्व हृदय येते, तो परमात्मा हृदयात प्रगट झालेला आहे. आणि तो परमात्मा हृदयात प्रगट झाल्यानंतर आपलं सगळं जगाचं ज्ञान होईल. पुढं काय आहे कसं काय कळणार कळणार नाही. म्हणून आपल्याला दैवी संपत्तीची ब्रह्मविद्येची जास्त गरज आहे. आणि आसुरी संपत्ती जी आहे, समजा आपण शेंगाला कशी तयार होईल ते बघा. तुम्ही शेंगदाणा लावला आणि त्याला पाणी थोडं दिलं तर ते टरफळ जे आहे ना ते अर्धवट प्रगट झालं, अर्ध झालंच नाही. त्याच्यामध्ये शेंगदाणा प्रगट झाला तो झालाच नाही. त्याच्यामध्ये मग तो कोंब आहे तो आलाच नाही. म्हणजे त्या ठिकाणी ती शेंग आसुरी तत्वातच प्रगट झाली नाही, आसुर रूपात आली, म्हणजे घातक झाली, म्हणजे पीक गेलं. तशा प्रकारचे आपण जे मंत्र म्हणतो असं शास्त्र आहे. ते शास्त्री पंडित ऋषी मुनी आणि सगळ्यांना समजून घ्यायचंय. अंधश्रद्धा ठेवून भक्ती करू नका. ऋषी देवता छंद आणि स्वर ही सत्य श्रद्धा. आणि मग मंत्र नारायण ऋषी पुरुष देवता अनुष्ठुप छंद गांधार स्वरा. ओम सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद समृता दशांगुलम हा मंत्र म्हणला की दैवी संपत्ती आपल्याला 100% प्राप्त झाली. परंतु आपण याच्यामध्ये पुढे जर म्हणू नमो नमः नारायणा नमो नमः ओम श्री ओम नारायणा नमो नमः ओम सहस्र शीर्षा सहस्रपाद हृदय दशांगुलम, याच्यामध्ये फेर झाला म्हणजे त्या आसुरी शक्तीच्या निर्माण झालेल्या आहे. आणि आसुरी शक्ती नंतर आपल्याला हाच मंत्र आपल्याला घातक ठरतो. म्हणून तुम्ही जे काय जेवढे मंत्र तंत्र करताय ते छंदाला धरून असले तर तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त होईल.
आणि जर आसुरी शक्तीच्या मंत्राप्रमाणे असेल तर तुम्हाला आसुरी शक्ती प्राप्त होईल, याच्यापासून सावध राहणे. तर आपल्याला आता दैवी संपत्ती मिळवायची. मग आपल्याला समजा आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. ही केंद्र दैवी संपत्तीने समृद्ध करायची आहेत. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात समृत्या दशांगुलम असा मंत्र म्हणलो, त्याचा आपला काही उपयोग होणार नाही. ऋषी नारायण ऋषी, पुरुष देवता, अनुष्ठुप, छंद, गांधर, स्वरा म्हणजे चारी बाजू भक्कम झाल्या. मग आता शेंगदाणा 4-5 कवच तयार झालं, शेंगदाणा मगज सारखा मगज तयार झाला. मग आज देव प्रकट झाला आपल्या हृदयामध्ये. तर हा मंत्र आपण म्हणताना जर समजा वर 4 ऋषी नावच घेतली नाहीत, ऋषी देवता छंद स्वर, तो मंत्र निष्फळ आहे. कारण याचं डोकं काढून टाकलं तुम्ही. प्रत्येक ग्रंथामध्ये कुठल्या ग्रंथाला डोकं नाही, हे डोकं पाहिजे तेव्हा आपला असं दैवी शक्ती प्राप्त होईल, त्याची होणार नाही. आता याच्यामध्ये अनुष्ठुप, छंद, गांधर, स्वरा सांगितलेला आहे. 24, 28, 32 अक्षरी मंत्र आहे. पण आता हाच मंत्र आपण बघा घातक कसा ठरतो. ओम नारायण ऋषी, पुरुष देवता, अनुष्ठुप, छंद, गांधर, स्वरा. आता इथपर्यंत बरोबर झालं. पुढं आपण कसं म्हणतो बघा. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात भुवि विश्वतोवृत्या दशांगुलम नारायणाय नमो नमः. आम्ही नमस्कार करावं देवाला. या ठिकाणी दैवी संपत्तीच्या ऐवजी आसुरी संपत्ती तयार झाली आणि आपण देवाला देवदेव करताना खेळ झाला, म्हणजे आपलं उलटे फिरलं. याच्याकरता तुम्ही आमचे गुरुदेव महात्मे कल्केश्वरी मी लिहिलेले ग्रंथ दैवी संपत्ती सगळी या तत्व दैवी संपत्तीवर आधारलेली लिहिलेली आहे पद्धतशीर. आणि आसुरी शक्ती आपल्यात येऊ नये त्याचा त्यात प्रयत्न केलेला आहे. तर दैवी शक्तीचे एकदम मंत्र अक्षर सांगतो. ओम 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 इथपर्यंत आलं. 18 20 22 24 28 30 32 33 36 40 42 48 54 नंतर 60 66 72 ही अक्षरं दैवी संपत्ती आहेत. आता आसुरी संपत्ती 17 19 21 23 25 26 27 29 31 34 35 36 38 39 41 43 44 45 46 47 49 50 51 52 53 56 57 58 59 61 62 63 64 65 66 68 69 70 71 ही जी अक्षरं आहेत ही सगळी अक्षरं आसुरी शक्तीची आहेत. किंवा मंत्र म्हणताना अक्षरं मोजून मंत्र म्हणा. याच्याकडे तुम्हाला गायत्री कोष्टक दिलेलं आहे, त्याचा अभ्यास करा आणि प्रत्येकाने दैवी सामर्थ्य शक्ती मिळवा. म्हणजे शेतीबाडीत पीक, धनधान्य पाय, घरात उत्पन्न, पैसा टिकून राहील, ब्रह्मज्ञान आधी भौतिक दैविक आध्यात्मिक सगळ्या ठिकाणी आपली प्रगती होईन. दैवी ब्रह्मविद्याच्या तत्वाने अभ्यास केल्यानंतर आणि आसुरी शक्ती मंत्राप्रमाणे केल्यास दैवी दैवी म्हणजे भौतिक दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही शक्ती नष्ट होणार. ज्या वेळेस तुम्ही दैवी संपत्ती मंत्र जपता तेव्हा तुमचे सगळे आजार बरे होतील, कुठलाही आजार सहसा तुम्हाला होणार नाही. जेव्हा तुम्ही आसुरी संपत्तीचे मंत्र म्हणतात त्यावेळेस तुम्हाला आजार सोडणार नाही, खर्च सोडणार नाही, कर्ज बाजार सोडणार सगळं. याला पुरावा काय? त्याला पुरावा ECG. आपल्या शरीरातले 6 बटणं बरोबर चालली का 7 तपासून पाहू शकतो आपण. आपलं काय 1 2 3 4 5 6 आणि 7 हे 6 जे काय होईल ECG कार्डिगम आहेत ते जर 6 ते 10 mm जर सगळे आले तर आपल्या शरीरामध्ये दैवी शक्ती 60 ते 100% पूर्ण आहे.
आणि जर समजा 1 2 3 6पर्यंत जर आधी कोणी आलं किंवा निगेटिव्ह झालं तर आपल्या शरीराची दैवी शक्ती आहे ती नष्ट होत चालली. पाण्यासारखी गळतो, पाण्यात गळती लागली समजा, गळून पाणी गळून चाललं, टाकीला पड टाकी गळून चालली, तसे आसुरी शक्तीने आपली दैवी शक्ती नष्ट होते आणि मग आसुरी शक्तीचा आपला वर चढ पगडा होतो. हे अक्षर सांगितलेत. अधिक माहितीसाठी सुरूला भेटा. सोम श्री रामलिंग महाराज की जय. हाय गुरु घोर नदी गंगा मैया की जय. ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात स्वयंभू ईश्वर राजा मृदमंद कलकत्ता महाराज की जय. जगत महाराष्ट्रात 5वे महाशक्तीपीठ निर्माण करती महा पंचसागरेश्वरी माता की जय. शनीश्वर महाराज की जय. सर्व देव देवता साधु संतन की जय. हरिओम दत्त. श्री गुरुदेव दत्त.